थांबा थांबा थांबा. जर तुम्ही नोकरी करत असणार किंवा आत्ताच नोकरीत रुजू झाले असणार आणि तुम्हाला इस्टॅब्लिशमेंटचा म्हणजे आस्थापनेचा टेबल मिळालेला असणार आणि त्यात तुम्हाला सेवार्थमध्ये पे बिल, GPF विड्रॉल असे अनेक कामे करायची असतील आणि तुम्हाला ते कशी करावी माहीत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सुरुवात करूया एपिसोड 1. यात तुम्हाला महाकोशमध्ये कोणते कोणते टॅब असतात, कोणत्या कोणत्या कार्यालयीन कामासाठी वापरले जातात याविषयी सांगणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या स्क्रीनवरती गुगल क्रोम किंवा इंटरनेट एक्सप्लोरवर जा. तिथे महाकोश टाईप करून एंटर करा. एंटर केल्यानंतर तुम्हाला जी फर्स्ट साईट दिसणार आहे म्हणजे महाकोश, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्या इंटरफेसमध्ये तुम्हाला बीम्स, बिल पोर्टल, ट्रेझरी नेट, PAO, स्नॅप, सायबर ट्रेझरी, ग्रास, अर्थवाहिनी, सेवार्थ, वेतनिका, निवृत्ती वेतन वाहिनी आणि कोशवाहिनी अशा प्रकारचे 12 टॅब दिसतील. तर यातील सेवार्थमध्ये पे बिल कसे बनवायचे हे आपण पुढे बघू. त्यासाठी सेवार्थवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असा तुम्हाला एक इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या DDOचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. लॉग इन ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर दिलेला कॅप्चा एंटर करा. दिलेला कॅप्चा एंटर झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. सबमिट झाल्यास तुम्हाला असा आतमध्ये इंटरफेस दिसेल. ज्या सेवार्थ IDने तुम्ही लॉग इन केलेलं आहे त्या DDOचं नाव तुम्ही टॉपवरती बघू शकता. यात तुम्हाला वर्क लिस्ट, एम्प्लॉय कॉर्नर, रिपोर्ट आणि पेन्शन रिपोर्ट असे टॅब दिसतील. त्यामध्ये आपल्याला पे बिल बनवण्यासाठी फक्त वर्क लिस्ट, यासाठी वर्क लिस्टवर क्लिक करून पे रोलवर क्लिक करा. त्यानंतर उजव्या बाजूला पे रोल जनरेशन या टॅबवर क्लिक करून जनरेट चेक स्टेटमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्हाला वर्ष सिलेक्ट करून कोणत्या महिन्याचं पे बिल बनवायचं आहे ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर कोणत्या बिल ग्रुपमध्ये बिल बनवायचं आहे ते सिलेक्ट करून पे रोल या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर जनरेट चेक स्टेटमेंट या टॅबवर क्लिक करा. तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्हाला जनरेटेड चेंज स्टेटमेंट हा मेसेज येईल. त्यावर ओके क्लिक करा. ओके क्लिक केल्यानंतर तुमचा चेंज स्टेटमेंट जनरेट झालेला आहे हे दिसून येईल. पण तुमचा चेंज स्टेटमेंट बरोबर जनरेट झालेला आहे का हे बघण्यासाठी चेंज स्टेटमेंट खाली जो नंबर दिला आहे त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमच्या पगार बिलामध्ये काय काय चेंज केलेलं आहे हे या जनरेट स्टेटमेंटमध्ये बघू शकता. त्यानंतर ओकेवर क्लिक करून परत वर्क लिस्टमधील पे रोलवर क्लिक करा. त्यानंतर उजव्या बाजूला पे रोल जनरेशनमधील जनरेटेड चेंज स्टेटमेंट या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्हाला फॉरवर्डेड चेंज स्टेटमेंट टू DDO या टॅबवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आर यू शुअर फॉरवर्डेड चेंज स्टेटमेंट टू DDO असा मेसेज दिसेल. तुम्ही यस या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा चेंज स्टेटमेंट DDOला फॉरवर्ड झाल्याचा तुम्हाला मेसेज दिसेल. अशा प्रकारे पे बिल बनवण्याची पहिली स्टेप पूर्ण होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि यात काही प्रश्न असतील तुमच्या मनात किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची तुम्हाला समाधान होईल असे उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.